एक महत्त्वाची बातमी हाती येते। हसन मुश्रीफ यांची उमेदवारी घोषित करून महायुतीने एक प्रकारे संदेश दिला आहे की माझा आणि महायुतीचा संबंध संपला, अशी प्रतिक्रिया समरजित घाटगे यांनी दिलेली आहे। त्यामुळे आज होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही, असं देखील समरजित घाटगे यांनी म्हटलेलं आहे। समरजित घाटगे यांनी महायुतीबद्दल आपली भूमिका जवळपास स्पष्टपणे बोलून दाखवली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। विजय केसरकर आपल्यासोबत आहे। विजय, कसं पाहायचं समरजित घाटगे यांच्या या वक्तव्याकडे, या भूमिकेकडे? दीपक, बघितलं तर गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळामध्ये हा विषय आहे तो ढवळून निघालेला आहे। समरजित सिंह घाटगे यांचं म्हणणं आहे की हसन मुश्रीफ यांची उमेदवारी घोषित करून एक प्रकारे महायुतीचा आणि आपला संबंध संपला, अशा पद्धतीचा संदेश दिलेला आहे। त्यामुळे आज जो महायुतीचा मेळावा कोल्हापूरमध्ये होणार आहे, या मेळाव्याला मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे उपस्थित राहणार आहेत। मात्र या मेळाव्याला जाण्याचा प्रश्न येत नाही, अशा पद्धतीचा सूर आहे तो या ठिकाणी समरजित सिंह घाटगे यांनी बोलून दाखवलेला आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे म्हणून समरजित सिंह घाटगे यांना ओळखलं जातंय। मात्र असं असताना देखील समरजित सिंह घाटगे हे या मेळाव्याला जाणार नाहीत, कारण महायुतीनंच एक प्रकारे संदेश दिलेला आहे हसन मुश्रीफ यांचा उमेदवारी घोषित करून। त्यामुळे आजच्या या मेळाव्याला आहेत ते समरजित सिंह घाटगे हे जाणार नाहीत। नेमकं या संदर्भात देवेंद्र फडणवीस कोल्हापूर शहरामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत, त्यामुळे या संदर्भात देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, खरं तर हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। दीपक, खरं तर विजय, या सगळ्या प्रकरणी धनंजय महाडिक यांनी देखील काल समरजित सिंह घाटगे यांची भेट घेतलेली होती। त्यांना मी महायुतीतच राहणार असल्याचं सांगितलेलं होतं, पक्षामध्ये थांबण्याची त्यांनी विनंती केलेली होती। त्यामुळे आता आज देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर या दोघांची तरी भेट होती का, काय नेमकं पुढे बोलणं होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।